सगळ्या ताईंचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. युट्यूब फॅमिली, छान असा रस्सा बनवलाय मी आज. आणि रसणासाठी काय काय लागतंय आपल्याला, आणि आजचा व्हिडिओ नक्कीच बघा, लाईक करा. व्हिडिओ आपला छान असा लाईक करून सबस्क्राईब पण करायचंय. तर छान असं थंडगार माठातलं पाणी घेतो आपण, आणि छान असं सरबत बनवायचंय आज आपल्याला. तर युट्यूब फॅमिली, चला कुठेही जाऊ नका तुम्ही, आणि आपला व्हिडिओ असंच बघत राहणार आहे. तर चला, छान असं मस्त माठातलं पाणी आपल्याकडे ग्लासमध्ये मी माठातून पाणी काढून घेतलेले आहे, आणि आता ट्रायपॉड थोडंसं जवळ घेते आणि माझ्या ताईंना व्हिडिओ मी छान असा जवळून दाखवते. तर चला युट्यूब फॅमिली, चला रसना बनवूया आपण छान असा. तर घेतलं मी छान असं मस्त वाटीमध्ये 3 ग्लास पाणी, आणि एक कपाला म्हणजे एका ग्लासला आपण 2 चमचे साखर टाकणार आहे. तर चमचे पण थोडेसे मोठेचे, रसना पण छान बनणार आहे. आणि 6-1 चमचे जवळ मी अशी साखर टाकलेली आहे आता याच्यामध्ये. आणि साखर आपल्याला आहे ना छान अशी विरघळून पण घ्यायची आहे. आणि मिक्सरला वगैरे अजिबात बारीक नाही केलेली मी. आणि दादू जेव्हा लहान होता ना, तेव्हा दादू म्हणायचा, "मम्मी रसना बनव आपल्याला." आणि ती टीव्हीला ॲड यायची, तर आय लव्ह यू रसना, तर दादू तसंच म्हणायचा, "मम्मी आय लव्ह यू रसना." तर अजून सुद्धा तो रसना करायला घेतला की त्या शब्दांची आठवण येते. आपल्या टीव्हीला अशी छान अशी ॲड यायची, आणि छान असा रसना, छोट्या मुलाची ॲड होती मस्त रसनाची. तर चला आपण सुद्धा असा सुंदर असा रसना बनवतोय. आणि आता 2 पॅकेट निघतात त्याच्यामध्ये, एक लिक्विड असते, एक पावडर असते, सगळ्या ताईंना माहिती आहे. तर चला आपण छान असं प्रमाण घ्यायचंय त्याचं व्यवस्थित अगदी. आणि प्रमाण म्हणण्यापेक्षा ना, त्याच्यावरती दिलेलं असतं किती क्वांटिटी, किती याला वापरायची. तर मी आता घेतलेलं इथं लिक्विड, आणि टाकून घेते आपल्या बाउलमध्ये. आणि चमच्याला थोडीशी साखर पण लटकलेली आहे आपल्या खालून. तर चला काय हरकत नाही, पटापट पटापट आपल्याला छान असं लिक्विड टाकून घ्यायचंय. आणि लिक्विड टाकल्यावर आपल्या पाण्याचा रंग सुद्धा कसा सुंदर दिसणार आहे. तर युट्यूब फॅमिली बघा, कसं गोड रसना आहे आपल्याकडे लिक्विड. आता सुरुवातीला मी टाकून घेते, आणि गोड असं सरबत आपल्याला रसना बनवायचा आहे. आणि सुंदर असं लिक्विड बघा तुम्ही, पाण्याला किती तरंगाने छान असं दिसतंय. तर चला छान असं पुढची रेसिपी बघत राहा, कुठे जाऊ नका. आता याच्यात पुन्हा आपल्याला घ्यायची पावडर. पावडर म्हणजे ना, याच्यात मध्ये ना लिंबू पावडर असते. तर ही लिंबू पावडर फक्त थोडीशी कलरमध्ये वगैरे त्यांनी केलेली, तर ती लिंबू पावडर आपल्याला टाकायची आहे. आंबटपणा वगैरे असं छान येतो त्याच्यामध्ये. आणि छान अशी पावडर मी घेतली आता, आणि छान अशी पावडर आपल्याला पुन्हा एकदा बाउलमध्ये टाकायची आहे. आणि आपल्याला छान असं रस्सा बनवायचा आहे. तर चला युट्यूब फॅमिली, तर सुंदर अशी पावडर मी आता टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि रंग तर बघा तुम्ही किती सुंदर आहे, डार्क लाईट अशी शेड बनलेली आहे. बघा जवळून किती गोड दिसतोय आपला रसना. तर चला युट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा याला छान असं आपल्याला काढून घ्यायचंय आता साखर याच्यामध्ये. आणि साखर असली ना की ती छान विरघळायची, आणि रसना पण छान लागतो. तर युट्यूब फॅमिली, कुठेही जाऊ नका, लाईक करा. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा, आणि छान असा आपला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. तर चला मी आता छोटा चमचा घेतलेला आहे, आणि छोट्या चमच्याने थोडीशी साखर विरघळते, आणि नंतर मोठा चमचा घेते गोल. तर साखर बघताय तुम्ही, मिक्सरला वगैरे अजिबात बारीक नाही केली आपण, आपली डायरेक्ट साखरच टाकून घेतलेली त्याच्यामध्ये. तर काय वाटतंय तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगणार आहे माझी युट्यूब फॅमिली. तर चला पटापट पुढचा व्हिडिओ बघत राहा. तर आता चमच्याने आपलं चाललंय विरघळायचं काम. आणि रंग आहे ना, रंग तर इतका गोड दिसतोय ना, काय सांगू तुम्हाला, सुंदर रंग आपल्या रसनाच्या ह्याला आलेला आहे. ते बघूनच असं वाटतंय ना. आणि बाहेरचं ऊन तुम्ही बघताय तर खूप कडक ऊन आहे बाहेर. तर असं आंबट गोड असं मस्त थोडंसं रसना आपल्याकडे बनतोय. आणि बाहेरच्या उन्हाने ना अजून असा रसना वगैरे भर दुपारी ना छान 2:30-3ला, जेवण थोडंसं लवकर झालेलं पाहिजे. मग थोडंसं 2:30-3ला आहे ना रसना छान वाटतो प्यायला. आणि जर उशिरा जेवण झाले तर मग असं 3:30-4ला बनवलं तरी चालते, तसं काही नाही. तर मी पुन्हा आता थोडासा आपला ड्रायफ्रूट थोडा पाठीमागे घेतलाय, आणि छान असं तुमच्या समोर आलेली आहे. तर युट्यूब फॅमिली, काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर छान असं मी घेतलेलं आहे पुन्हा एकदा. तर चाललंय माझं पटापट पटापट असं रसना बनवायचं काम. आणि आता मी इथे ना माईक घेऊन तुम्हाला सांगतेय की बुवा असं छान रसना आपला बनतोय. आता माईक लावून घेतलाय, आणि चाललंय तुमच्यासोबत पुन्हा एकदा गप्पा. माईक जरा आपण बाजूला ठेवलेला होता, आणि आता छान अशी रसना आपली बनतीये. आणि रसनाचं काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगणार आहे, तुमच्याकडे काय बनतं काय नाही. आता मी तर माझ्या व्हिडिओने मी टाकत असे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची पण पद्धत कशी बनवण्याची ते पण सांगा युट्यूब फॅमिली. तर काही वेगवेगळ्या पद्धती असतील त्या पण सांगत चला, माझ्याकडे ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत चालणार आहे. तर चला आपलं छान रसना बनवून राहिला आता इथे.
आणि आपले ग्लास पण रेडीच आहे. रेड ग्लास पण मी खाली घेऊन ठेवलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता 3 ग्लास आहे. 3 ग्लासच्या मापाचंच मी बनवलेले, जास्त वगैरे काही बनवलेलं नाहीये. तर चला आपल्याला अजून चमचा वगैरे घेऊ आणि चमच्याने छान एकदा पुन्हा हा चमचा काढून घेऊ आपण आणि गोल चमचा घेऊया आणि गोल चमच्याने बघा पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊ आणि आपले ग्लास भरायला सुरुवात करू आपण. तर आता मी घेतलाय गोल चमचा इथे छान असा आणि तुम्ही बघणार याचा आवाज वगैरे कसा येतोय. तर चला आता पुढची रेसिपी पुढची बघत राहा, कुठे जाऊ नका युट्यूब फॅमिली. आता छान असा रस्सा बनवून झालेला आहे. आपल्याला घ्यायची डिश आणि छान असे ग्लास भरायचे पटापट पटापट. तर चला मग मस्त ग्लास भरून घेऊ. झाले की नाही छान ग्लास भरून आपले बघा बरं सुंदर असे. तर तुम्ही सुद्धा असा रसना बनवा आणि पिऊन बघा छान असा. कडकडीत ऊन आहे बाहेर. छान असा रसना बनवलाय मी आता आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कुठे जाऊ नका, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत येणार आणि भेटणार आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत येतच राहणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया आपण. तोपर्यंत सगळ्या युट्यूब फॅमिलीला आपल्या बाय बाय.